नमस्कार मित्रहो, मी सुभाष धस. तुम्ही पाहत आहात जनप्रबोधन. कालपासून भारत देशामध्ये एका प्रमुख राजकीय विषयाला विरोधी पक्षांकडून हवा देण्यात आलेली आहे. तो विषय असा आहे की येत्या 28 तारखेला नवीन संसद भवनाचं उद्घाटन देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांच्या हस्ते होणार आहे. नरेंद्र मोदी हे उद्घाटन करत असताना ते राष्ट्रपती यांना बोलावत नाहीत आणि यामुळे राष्ट्रपती हा जो घटनात्मक प्रमुख असतो त्या राष्ट्रपती पदाचा अपमान होतोय. हे कारण पुढे करून साधारणपणे 19 विरोधी पक्षातल्या सगळ्या लोकांनी या उद्घाटनाच्या समारंभावर बहिष्कार टाकण्याचं ठरवलेलं आहे. तर मित्र, हा विषय आपण 1-2 दिवसानंतर त्यांनी बहिष्कार टाकणं योग्य आहे का किंवा हे कशामुळे करण्यात आला हा विषय आपण थोडा नंतर घेऊ. त्याचं जे मुख्य कारण आहे की हा जो उद्घाटन सोहळा आहे, हा उद्घाटन सोहळा हा 28 तारखेला ठेवण्यात आलेला आहे आणि त्या दिवशी सावरकरांची जयंती येते. निश्चितच सावरकरांच्या जयंतीच्या निमित्तानं एवढा मोठा सोहळा करण्याची गरज भारतीय जनता पक्षाला वाटेल अशा प्रकारची परिस्थिती नाही. पण दुसरा एक दिवस होता की त्या दिवशी लोकसभेच्या या वास्तूचं उद्घाटन करणं शक्य होतं. तर तो दिवस आजचा होता, तो म्हणजे 26 मेचा. कारण आज 26 मेला लोकसभेमध्ये भारतीय जनता पक्षाचं 2014चं जे सरकार आलं त्या कालावधीला साधारणपणे 9 वर्ष पूर्ण होत आहेत. म्हणजे 26 मे 2019ला प्रधानमंत्री पदाची जी शपथ घेतली त्याला आज 4 वर्ष पूर्ण होत आहेत आणि एकूण कार्यकाळाला 9 वर्ष पूर्ण होत आहेत. तर लोकसभेच्या या वास्तूचा उद्घाटन सोहळा 26 तारखेला ठेवता येऊ शकला असता, परंतु मोदीजींनी तो जाणीवपूर्वक ठेवलेला नाही. याचे कारण काय या विषयावर आपण आज विवेचन करणार आहोत. त्याचं कारण असं आहे की म्हणजे शक्यतो कसं असतं की सरकारला 1 वर्ष झालं, 2 वर्ष झालं, या पद्धतीनं वर्षपूर्तीचे जे सोहळे असतात ते अतिशय आनंदाने आणि मोठ्या प्रमाणावर साजरे केले जातात. परंतु मोदीजी 9वा हा जो सोहळा आहे हा सोहळा बिलकुल साजरा करत नाहीयेत. याच्या मागचं जे कारण आहे, हे कारण ज्यावेळी आपण शोधू त्यावेळी राष्ट्रपतींचा अपमान हा मुद्दा पुढे करून 26 तारखेला जो कार्यक्रम करायचा होता तो 28 तारखेला कसा ढकललेला आहे हा विषय मला आपल्याला समजून सांगायचा आहे. तर मित्रहो, साधारणपणे सरकारचा लेखाजोखा आपल्याला या निमित्तानं घ्यायचा असतो. तर माझं असं स्पष्ट मत आहे की सरकारला या निमित्तानं स्वतःच्या कर्तृत्वाचं मूल्यमापन होऊ द्यायचं नव्हतं. कारण आज जर उद्घाटन झालं असतं तर सरकारच्या 9व्या वर्षाचा उहापोह झाला असता. 9 वर्षामध्ये काय कमावलं, काय गमावलं याची चर्चा झाली असती आणि ही चर्चा भारतीय जनता पक्षाला नको होती, म्हणून तो 28 तारखेला कार्यक्रम झालेला आहे. एका अर्थानं एका राष्ट्रपतीचा अपमान जरी सुकृत दर्शनी दिसत असला तरी त्याच्या मागे 19 विरोधी पक्षांना मूर्खात काढण्याचं काम भारतीय जनता पक्षाने केलेलं आहे असं मला वाटतं. आणि म्हणून 26 तारखेच्या या निमित्तानं आपण भारतीय जनता पक्षाच्या 9 वर्षाच्या कार्यकालाचा जो लेखाजोखा आहे तो तपासणं लोकशाहीमधला जागरूक घटक म्हणून आवश्यक आहे. तर त्या विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत. आपण सरळ मुद्द्यावर येऊ की गेल्या 9 वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाच्या सरकारने, नरेंद्र मोदी यांच्या सरकारने नेमकं काय साधलेलं आहे. तर कसं असतं की आपण विरोधक म्हणून जर बघितलं तर वेगळ्या चष्म्याने बघायला लागतं, समर्थक म्हणून बघितलं तरी वेगळ्या चष्म्यातून बघायला लागतं. पण कसं की पण ज्यावेळी आपण जाणकार माणूस म्हणून बघतो, ज्यावेळी तटस्थ माणूस म्हणून बघतो, त्यावेळी मात्र आपल्याला संपूर्ण जसं आहे तसं मूल्यमापन स्वीकारावं लागतं.
उदाहरणार्थ सांगतो की एखादा विद्यार्थी 30% मार्क घेतो त्यावेळी नापास होतो आणि 35% घेतो त्यावेळी पास होतो, 85% घेतो त्यावेळी मेरिटमध्ये येतो समजा. मग 30% मार्क घेतलेला विद्यार्थी 70% त्या कामाचा नसतो, पण 30% तर कामाचा असतो. आणि 85% मार्क घेतलेला विद्यार्थी हा 85% कामाचा असतो, पण 15% तर तो कामाचा नसतो, अडाणी असतो. म्हणजे मूल्यमापन व्यक्तीचं करत असताना आपण त्याच्यामध्ये काही दोष असू शकतात, त्याचे गुणही असू शकतात, या गोष्टीचा स्वीकार केला पाहिजे. या अर्थानं आपण हा लेखाजोखा केला पाहिजे. म्हणजे केवळ विरोधक म्हणून किंवा केवळ समर्थक म्हणून आपण जर बघितलं तर निश्चितपणे आपल्याला देशाच्या लोकशाहीमध्ये नेमकं काय चाललंय याचा अंदाज येणार नाही. म्हणून आपण सरळ सरळ मोदीजींची जी कामं लोकांना व्यवस्थित वाटतात आणि त्याच्यामधून काही रिझल्ट निघालेले आहेत त्याच्यावर विचार करू. त्याच्यानंतर विरोधकांना किंवा लोकांना त्यांच्या कोणत्या कामाचा जाच झालेला आहे किंवा कोणती कामं झालेली नाहीत त्याच्यावर विचार करू. आणि याच्यानंतर त्यांच्या सरकारच्या यश अपयशाची जी जबाबदारी आहे, जो निर्णय आहे, तो निर्णय आपण दर्शकांवर सोडू, हे उचित आहे. आणि म्हणून त्यांची जी मागची 5-7 कामं प्रमुख दिसत आहेत ती मी या ठिकाणी आपल्याला सांगतोय. त्यांचं जे प्रमुख काम दिसतं, देशाच्या लोकांनी वारंवार सांगितलेलं आहे की मोदीच्या सरकारने मागच्या 5 वर्षामध्ये उल्लेखनीय काम जर कोणतं केलेलं असेल तर 2019 ते 21-22च्या दरम्यान पर्यंत कोरोना संसर्गानं जे जगाला व्यापलं होतं, भारताला देखील अगदी अजगराप्रमाणे विळखा टाकला होता, तो विळखा सोडवण्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार हे यशस्वी ठरलेलं आहे. कारण रिझर्व्ह बँकेने काय सांगितलं की 19.1 लाख कोटी रुपये पहिल्या टप्प्यामध्ये आणि 16.1 लाख कोटी रुपये दुसऱ्या टप्प्यामध्ये भारत देशाच्या अर्थव्यवस्थेचं नुकसान झालेलं आहे. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणावर आर्थिक वित्त हानी आहे, मनुष्य हानी आहे, सगळ्याच प्रकारची हानी झालेली असताना भारत देश पुन्हा एकदा जगातली महासत्ता म्हणून उभा राहतोय, याचं श्रेय लोक भारतीय जनता पक्षाला निश्चितपणे देत आहेत. कोरोना काळामध्ये 100% झालेलं लसीकरण असो किंवा त्या काळामध्ये उपचारामध्ये सरकारनं जी पावलं उचललेली आहेत त्याच्यासाठी जी फंडिंग उपलब्ध करून दिलेली आहे तो विषय असो, सरकारने निश्चितपणे या बाबतीमध्ये चांगलं काम केलेलं आहे असं लोकांचं मत आहे. त्यानंतर दुसरी एक महत्वाचा जो विषय आहे तो माझ्या दृष्टीनं महत्वाचा आहे की सरकारने शेतकऱ्यांसाठी जी शेतकरी सन्मान योजना लागू केली आणि त्या योजनेच्या माध्यमातून सरकारनं दरवर्षी शेतकऱ्याला 6,000 रुपये कमीत कमी देण्याची व्यवस्था केली आणि त्यांचा काही कित्ता गिरवून इतर राज्यांनी देखील पुढचे 6,000 टाकले. असं 10-12,000 रुपये शेतकऱ्यांना दरवर्षी हे अनुदान म्हणून दिलं जातं. हा महत्वाचा निर्णय झालेला आहे. कारण गेल्या 10-15 वर्षामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या ह्या चरमसीमेवर आहेत. त्याच्याबाबत काही ना काही त्याला मदत करण्याची ठोस भूमिका सरकारांनी घ्यायला हवी होती, ती भारतीय जनता पक्षाने घेतलेली आहे. आतापर्यंत साधारणपणे 2 लाख कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर सरळ सरळ वर्ग करण्यात आलेले आहेत आणि म्हणून हा भारतीय जनता पक्षाचा अतिशय सकारात्मक काम केलेला मुद्दा आहे. त्यानंतर एक तिसरी गोष्ट महत्वाची आहे ती म्हणजे जनधन योजना जी मोदी सरकार आल्यानंतर तात्काळ सुरू करण्यात आली होती. त्या जनधन योजनेमध्ये साधारणपणे 49 कोटी लोकांचे खाते हे नॅशनलाइज बँकेमध्ये वेगवेगळ्या बँकांमध्ये काढण्यात आलेले आहेत. त्या निमित्ताने काय झालं की गोरगरिबांनी बँकेचे व्यवहार शिकले आणि आता आधुनिक आकडे म्हणजे कॅशमध्ये व्यवहार तसे कमी झालेले नाहीत, परंतु जे कॅशलेस व्यवहार आहेत ते सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. म्हणजे बँकांचा उपयोग करणं, बँकेकडे जाणं, त्यांना कर्ज मागणं, त्यांच्याबरोबर व्यवहार ठेवणं, रिलेशन ठेवणं हे गोरगरीब माणसांना जमायला लागलेलं आहे. आणि म्हणून तो जो विषय आहे तो विषय मोदींच्या सरकारची ही फार मोठी जमेची बाजू. या विषयामध्ये अजून एक फार जमेची बाजू आहे ती काय आहे की इतके मोठ्या प्रमाणात खाते ज्यावेळी नॅशनलाइज बँकांमध्ये काढले गेले त्यावेळी काँग्रेस 2014च्या पूर्वीच्या सरकारामध्ये जी भ्रष्टाचाराची साखळी चालत होती,
म्हणजे समजा एखादं अनुदान आलं तर वेगवेगळे दलालच ते पैसे खात होते, कारण शेतकऱ्यांच्या नावावर आलेले पैसे मग सोसायटीला द्यावं लागायचे, सोसायटीचा चेअरमन ते बल्कनी उचलून घ्यायचा आणि मग त्याच्यामध्ये कमिशन घ्यायचा, कारण लोकांचे खाते बँकेमध्ये नसायचे. तर त्याच्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार होता, वेगवेगळ्या ठिकाणी अशा पद्धतीनं प्रचंड भ्रष्टाचार चालत होता. परंतु ऑनलाईन झाल्यामुळं ह्या भ्रष्टाचाराला आळा बसला, मधला जो एजंट आहे तो निघून गेला आणि डिजिटल म्हणजे जे ट्रान्झॅक्शन करायला शिकलेले लोक आहेत त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचाराला आळा बसलेला आहे. ही एक जमेची बाजू. त्याच्यानंतर सरकारला सांगण्यासारखी अजून एक फार मोठी गोष्ट आहे, ती म्हणजे नितीन गडकरी यांनी केलेलं काम आहे. 2013च्या तुलनेमध्ये म्हणजे पूर्वीच्या सरकारच्या तुलनेमध्ये साधारणपणे 160% वर जास्त प्रमाणात कामं ही भारताच्या ट्रान्सपोर्टच्या मंत्रालयानं केलेली आहेत. दररोज 37 किलोमीटरचे नॅशनल हायवे हे बांधण्यात आलेले आहेत मागच्या 5 वर्षामध्ये, आणि हा एक जागतिक विक्रम आहे. आणि म्हणून एकीकडे आपण महागाई वाढली म्हणून म्हणजे बोलतो, परंतु त्या म्हणजे पेट्रोलचे दर वाढले म्हणून बोलतो, परंतु गडकरीच्या सरकारमध्ये ह्या चालणाऱ्या वाहनांचं मायलेज देखील वाढलेलं आहे. या पद्धतीनं देखील त्याचा विचार होणं आवश्यक आहे. ती देखील सरकारची एक जमेची बाजू आहे. त्याच्यानंतर 5वी जमेची बाजू आहे की सरकारचा आंतरराष्ट्रीय दबदबा सरकारने ठेवलेला आहे. अर्थव्यवस्थेमध्ये सरकारने नुकतंच ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकलंय आणि जगभरामध्ये एक लीडिंग अर्थव्यवस्था म्हणून भारत देश पुढे आलेला आहे. ही देखील सरकारची जमेची बाजू आहे. युनोमध्ये जो 5 देशांचा प्रभाव होता त्या प्रभावाला थोड्या मोठ्या प्रमाणात छेद देण्याची भूमिका भारताने घेतलेली आहे आणि जागतिक लोकांच्या समूहामध्ये आपल्यालाही काही मत असतं आणि आपल्या देशाच्या मताला किंमत मिळवून दिलेली आहे. हे देखील भारतीय जनता पक्षाच्या सरकारचं यश आहे. आणि आपल्या देशाचे प्रधानमंत्री हे वारंवार आता सिद्ध झालेलं आहे की जगातले सर्वात मोठा प्रभावी व्यक्ती, लोकप्रिय व्यक्ती म्हणून भारत म्हणजे नरेंद्र मोदींचं नाव पुढे आलेलं आहे. जे 2-4 लोक असतील त्यांच्यामध्ये प्रामुख्यानं मोदींचं नाव घेतलं जातं. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये देशाची प्रसिद्धी, प्रधानमंत्री पदाची प्रसिद्धी ही पहिल्यांदाच या काळामध्ये होऊ शकली. ही देखील एक जमेची बाजू आहे. त्यानंतर तुम्हाला 370व कलम हटवणं ही पण सरकारची जमेची बाजू आहे. त्याचे परिणाम काय झाले, त्याच्यावर मतांवर काय परिणाम होईल याचा मी विचार करत नाही, कारण 370व कलम हटवणं हे देशाच्या अखंडतेला गरजेचं होतं. कारण याच देशामध्ये 2 घटना मान्य करणं, 2 झेंडे करणं आणि द्विधा मनस्थितीमध्ये लोकांना ठेवणं ह्याला काही एकत्रित राहणं म्हणत नाही. आणि म्हणून या देशाची अर्थव्यवस्थेमधले पैसे तिकडे डेव्हलपमेंटमध्ये जातात, तर देशामध्येच त्यांनी सामील झालं पाहिजे. या दृष्टीनं काश्मीरमधलं 370व कलम हटवून सरकारने निश्चितच चांगलं पाऊल टाकलेलं आहे. हा देखील त्यांच्या जमेचा विषय आहे. आणि शेवटी एक 7वा मुद्दा सांगतो की सामान्य लोकांच्या दृष्टीनं भारतीय जनता पक्षानं बरंच काही करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याला देखील लोकांनी सकारात्मक दृष्टीनं घेणं गरजेचं आहे. घरोघरी उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून गॅस पोहोचवणं, त्या निमित्तानं महिलांच्या दृष्टीनं संवेदन क्षमता सरकारची दिसून येते. त्याच्यानंतर घराघरामध्ये शौचालय बांधण्याची योजना असेल, घराघरामध्ये नळाचं पाणी जलजीवन मिशनद्वारे जे पुरवण्याचा संकल्प भाजपने केलेला आहे तो असेल. त्याच्यानंतर आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी आयुष्मान भारत सारखे कार्ड असतील आणि वेगवेगळ्या योजना सरकारने राबवलेल्या असतील त्या योजना आहेत. त्याच्यानंतर लोकांच्या राहण्याची सोय व्हावी म्हणून प्रधानमंत्री आवास योजना आहेत. या सगळ्या योजना, गोरगरिबांच्या योजनेचा जर अभ्यास केला तर मला असं वाटतं की गोरगरिबांच्या हितासाठी पंडित दीनदयाळजीच्या म्हणजे विचारांना अनुसरून भारतीय जनता पक्षानं बरंच काम केलेलं आहे. ही भारतीय जनता पक्षासाठी जमेची बाजू आहे. आता ह्या सरकारने ह्या सगळ्या जमेच्या बाजू सोडून का 28 तारखेला उद्घाटन ठेवलं याची कारण मीमांसा आपण करू. की मला असं वाटतं की सरकारला स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास राहिलेला आहे आणि त्यामध्येच कर्नाटकामध्ये जी सरकारची हार झालेली आहे त्याच्यामध्ये सरकारचं मनोधैर्य खचलेलं आहे
आणि विरोधक त्यांच्यावर हावी होताना दिसत आहेत. म्हणून सरकारची जी नाकामी आहे त्याच्यावर चर्चा व्हायला नको होती. तर सरकार कुठल्या कुठल्या स्तरावर नाकाम राहिलेलं आहे याचा आपण थोडक्यात विचार करू. पहिली गोष्ट, मोदीजी आठवतात आपल्याला, काळा पैसा आणू. ती रामदेव बाबा तर फार गणित करून सांगायचे. काळा पैसा म्हणजे त्या अण्णा हजारेंच्या तिथे ज्यावेळी रामदेव बाबा जायचे आणि भाषण करायचे त्यावेळी भारत देशातल्या लोकांना असं वाटायचं की एकदा काँग्रेस गेली की भारत देश सगट श्रीमंत होणार. या पद्धतीची भाषणं निश्चितपणे केली गेली. परंतु गेल्या 10 वर्षामध्ये काळा पैसा भारत देशामध्ये किती आला हा खरंच संशोधनाचा विषय आहे. ते कधीही मोदी सरकारने पुढं तो प्रश्न येऊ दिलेला नाही, त्याच्यावर कधीही चर्चा होऊ दिलेली नाही. जर कोणी विचारलं किती आला तर त्याच्यावर काहीही सांगण्यासारखं मोदींच्या सरकारकडे नाहीये. आणि म्हणून जनतेला असं वाटतंय की काळा पैसा भारत देशामध्ये आणून भारताचा विकास करण्याचं जे स्वप्न मोदी सरकारने दाखवलेलं होतं ते स्वप्न पूर्ण केलेलं नाहीये. दुसरी गोष्ट आहे, 2 कोटी नोकऱ्या दरवर्षी देणार हे मोदींनी आश्वासन दिलेलं होतं. परंतु मोदीजींनी ह्या नोकऱ्या देण्याचं सोडून द्या, परंतु आहे त्या नोकऱ्या घालवण्याचं काम केलेलं आहे असं वारंवार आकडे सिद्ध करतात. विशेषतः सार्वजनिक क्षेत्राची विक्री करण्याचं काम केलेलं आहे. सरकार ज्या कंपन्या चालवत होतं त्या कंपन्या विकण्याचं काम मोदीजींनी केलेलं आहे. खाजगीकरणाला मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन देणं आणि भांडवलदारांच्या हिताचं धोरण राबवणं याच्यामुळे बेरोजगारीला चालना मिळाली आहे, आर्थिक विषमतेला चालना मिळाली आहे असं अनेक लोकांचं मत असल्यामुळं त्याची देखील सरकार चर्चा करू इच्छित नाही. हा एक विषय आहे. त्याच्यानंतर महागाई म्हणजे आता फार त्याच्यावर चर्चा व्हायला लागली. कोणी ते भारतीय जनता पक्षाचे नेते त्यावेळी गॅसचं सिलेंडर म्हणजे ज्यावेळी 450 रुपयाला गॅसचं सिलेंडर होतं त्यावेळी गॅसचं सिलेंडर महाग झालं म्हणून भारतीय जनता पक्षाचे कोणते नेते भाषण करीत होते याचे व्हिडिओ आता ट्विट होत आहेत. आता 1150-1200 रुपये गॅसचं सिलेंडर झालेलं असताना सुद्धा भारतीय जनता पक्षाला त्याच्यावर निश्चितपणे लोकांना अकाउंटेबल राहावं वाटत नाही. ही लोकांना न आवडलेली गोष्ट आहे. म्हणजे गॅसचे वाढलेले दर असतील किंवा पेट्रोलचे वाढलेले दर असतील, डिझेलचे वाढलेले दर असतील किंवा जीवनावश्यक वस्तूंचे वाढलेले दर असतील, वाढता महागाईचा निर्देशांक असेल, त्यावर सरकारचं जे अपयश आहे ते अपयश सरकारला झाकायचं आहे. त्याच्यावर चर्चा होऊ द्यायची नाही आणि लोक त्याच्यावर चर्चा करा असं म्हणतात. शेतकऱ्यांच्या दृष्टीनं जर विचार केला तर सुरुवातीला बी बियाण्यांच्या किमती थोड्याशा स्थिरावल्या होत्या. सरकारने एक धोरण अवलंबिलं होतं की युरियाच्या किमती 500च्या वर जाणार नाहीत याच्यासाठी आपण तरतूद करू. परंतु त्याच्यावरच देखील सबसिडी सरकारने काढून घेतली आणि 500 रुपयावरचा युरिया आता चढ्या भावानं मनाभावानं विकतोय. हे देखील शेतकऱ्यांना आता कळून चुकलंय. म्हणून तो देखील सरकारचा एक वीक पॉइंट म्हणून समोर आलेला आहे. चौथा जो मुद्दा आहे की भारतीय जनता पार्टीने मोठ्या प्रमाणावर घोषणा केली होती की भ्रष्टाचार मुक्त भारत करू. परंतु एक 2-4 लोक जर सोडले तर त्या लोकांच्या व्यतिरिक्त तीही भ्रष्टाचाराची प्रकरणं नाही. म्हणजे ईडीनी राजकीय नेत्यांच्यावर कारवाया जरूर केलेल्या आहेत परंतु त्या कारवायांचं पुढे काहीच झालेलं नाही. कोणताही राजकीय नेता ज्याला तुम्ही भ्रष्टाचारी म्हणत होते किंवा कोणताही भ्रष्टाचारी अधिकारी ज्याची तुम्ही तपासणी करून जेलमध्ये पाठवणार असं म्हणत होता, परंतु ईडीच्या प्रकरणाचा तपास सिद्ध झाला आहे आणि कोणी शिक्षा भोगत आहे. अशा प्रकारच्या 4-5 केसेसही भारत देशामध्ये आपल्याला सांगता येत नाही. आणि म्हणून भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये ओरडणारी भारतीय जनता पार्टी आता मात्र भ्रष्टाचार धुवून काढणारी वॉशिंग मशीन बनलेली आहे अशी भारतीय जनता पक्षाची प्रतिमा झालेली आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांना धमकवायचं आणि ईडीची भीती दाखवायची आणि त्यांना भारतीय जनता पक्षामध्ये घेऊन त्यांचं राजकीय करिअर संपवायचं, त्यांना कोपऱ्यात बसवायचं, ही दंडनीती भारतीय जनता पक्षाने अवलंबिलेली आहे. म्हणून भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर लोकांना त्यांनी फसवलं आहे असं लोकांचं मत होणं ही गोष्ट साहजिक आहे. त्याच्यानंतर सर्वात गंभीर बाब आहे की अंतर्गत सुरक्षा धोक्यात आली. कारण इंदिरा गांधीच्या मृत्यूनंतर खलिस्ताननी जे डोकं काढलेलं होतं त्याच्यावर बऱ्यापैकी अंकुश लागला होता.
परंतु मोदीजींच्या काळामध्ये परत खलिस्तानचा विचार दृढ झाला. नक्षलवाद्यांच्या विषयामध्ये देखील फार काही सरकार करू शकलेलं नाही. जिकडे तिकडे कारवाया चालूच आहेत. अजूनही देशाचे पोलीस, देशाचे पॅरामिलिटरी फोर्सेस, मिलिटरी हे सगळे नक्षलवादी कारवायांचा शिकार होतच आहे. आणि गंभीरात गंभीर बाब अशी आहे की भारतीय जनता पक्षाचं सरकार जिथं जिथं आहे तिथं धार्मिक सौहार्दतेचं वातावरण राहिलेलं नाही. गेल्या 2-3 महिन्यांचा विचार केला तर एकट्या महाराष्ट्रामध्ये साधारणपणे 9 धार्मिक दंगली घडलेल्या आहेत. आणि त्या वादाला काही नाही बुडणं शेपूट अशा पद्धतीचे वाद आहेत. कुठं त्र्यंबकेश्वरला म्हणजे कुठल्या घटनेचा म्हणजे नामोल्लेख करणं हे लांबवण्यासारखं होईल, परंतु कुठल्याही वादाला असं सुकृत दर्शनी महत्वाचं कारण नाहीये, परंतु धार्मिक तेढ वाढते आणि त्याच्यामुळे अंतर्गत सुरक्षा धोक्यात येऊ शकते. हे देखील भारतीय जनता पक्षाच्या सरकारचं अपयश आहे. ते सरकारला झाकायचंय. त्याच्यानंतर एक मुद्दा जो नरेंद्र मोदी यांच्या निमित्तानं प्रकर्षाने जो जाणवतो तो म्हणजे सत्तेचं विकेंद्रीकरण जे व्हायला हवं होतं ते झालेलं नाही आणि सत्ता पूर्णतः मोदी आणि शाह यांच्या भोवतालीच फिरते. अगदी भारतीय जनता पक्षाच्या मी म्हणणाऱ्या पुढाऱ्यांना सुद्धा मोदी मंत्रिमंडळामधल्या कमीत कमी 10 मंत्र्यांची नावं एका दमामध्ये सांगा म्हटलं तर सांगता येणार नाहीत. कारण मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये केंद्रीय मंत्री जे लोकांनी प्रतिनिधी म्हणून निवडून दिले, लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर लोकांच्या प्रतिनिधींनी कारभार चालवायला पाहिजे. परंतु लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी हे चुपचाप बसवलेले आहेत आणि कारभार जे चालवते ते कारभार चालवत आहेत पीएमओ ऑफिस. आणि पीएमओ ऑफिस मध्ये संपूर्ण नोकरशाही कारभार चालवते. ज्या नोकरशाहीला ग्राउंड रियालिटी कमी माहित असते, म्हणजे यांच्यापेक्षा ज्या नोकरशाहीला लोकप्रतिनिधींपेक्षा ग्राउंड रियालिटीचं फार कमी ज्ञान असतं. आणि म्हणून सरकारने जे सत्तेचं केंद्रीकरण केलेलं आहे, विशेषतः मोदींचं, आज देखील उद्या देखील जे उद्घाटन होणार आहे त्या उद्घाटनामध्ये नरेंद्र मोदींना मुर्मू का नकोय, तर त्याचं कारण मुर्मूचा अपमान करणं हा त्यांचा विषय असावा असं मला वाटत नाही. परंतु त्या उद्घाटनाच्या फोटोमध्ये ओनली मोदीच पाहिजे, मीच दिसलो पाहिजे, मीच सर्व असलो पाहिजे, अशा पद्धतीची मार्केटिंगची जी व्यवस्था आहे नरेंद्र मोदी यांची ही त्याला कारणीभूत आहे. आणि म्हणून पीएमओनी कारभार करणं आणि मंत्र्यांना निष्प्रभ करणं हा देखील फार मोठा ड्रॉबॅक हा सरकारचा आहे. आणि शेवटचा ड्रॉबॅक आहे की तपास यंत्रणांची मोठ्या प्रमाणावर गैरवापर झालेला आहे असं लोकांना वाटतंय. तपास यंत्रणा ह्या विरोधकांना नामोहरम करण्यासाठी वापरलेल्या जात आहेत आणि त्याची वारंवार जाहीर चर्चा होते. ह्या सगळ्या मुद्द्यांची चर्चा झाली असती, परंतु लोकसभा वास्तूच्या निमित्तानं या सगळ्या चर्चा भासणात गुंडाळल्या गेल्या. आणि मी पुन्हा एकदा सांगतो की एकट्या मुर्मूचा अपमान झाला असं भासवलं गेलं, परंतु 19 विरोधी पक्षांना मूर्खात काढलं गेलं. हा नरेंद्र मोदींच्या म्हणजे राजकीय हुशारीचा आणि राजकीय चालाखीचा भाग असू शकतो. एक शेवटी हे जे मूल्यमापन करत असताना मला शेवटी एक फक्त उदाहरण द्यायचंय. ते काय म्हणजे सर्वेचा दाखला द्यायचा आहे. माग युनोच्या काही फॅकल्टीज असतात, त्यांनी एक सर्वे केला आणि ते दरवर्षी करत असतात. त्याच्यामध्ये एक मुख्य सर्वे केला की वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स ते काढतात, तर जगाच्या कोणत्या देशामध्ये वर्ल्ड हॅपीनेस किती आहे, म्हणजे कोणता देश किती सुखी आहे असं त्यांचं स्वरूप आहे. तर 136 देशांचं साधारणपणे वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स काढला. 136 देशाच्या वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स मध्ये भारत देशाचा 126वा तब्बल 126वा क्रमांक लागतो सर. आणि म्हणून 136 देशांमध्ये 126वा क्रमांक आनंदामध्ये लागणं, हॅपीनेस मध्ये लागणं हे भारताच्या दृष्टीनं निश्चितच भूषणावह नाही आहे. ह्याच्या पलीकडे तुम्हाला जाऊन सांगतो की आपला जो शत्रू राष्ट्र आपण ज्याला म्हणतो पाकिस्तान, ज्याला की आज खायला मोताद आहेत लोक, त्यांचा हॅपीनेस इंडेक्स हा 108व्या नंबरवर आहे.
म्हणजे पाकिस्तानपेक्षा भारताची जनता ही कमी आनंदात आहे. आणि म्हणून मोदीजींच्या काळामध्ये खरोखरच जनता सुखी नाहीये का, जनता आनंदी नाहीये का, हा ह्या प्रश्नाला दुजोरा मिळतो. म्हणून जनतेला आनंदी ठेवणं, जनतेला सुरक्षित ठेवणं, जनतेला सरकारवर विश्वास आहे असं वाटणं, लोकशाही व्यवस्थित चालते असं जनतेला वाटणं, यामध्ये सरकार पास होत आहे की फेल होत आहे, यश मिळालंय का अपयश मिळालंय, या संबंधी तुम्हाला नेमकं काय वाटतं याच्याबद्दल जरूर कमेंट करा. मित्रहो, हे जे चॅनल आहे हे अवघ्या काही दिवसांमध्ये फार पॉप्युलर झालेलं आहे. 30 दिवसांमध्ये साधारणपणे 1 लाख लोकांनी ते बघितलेलं आहे. तर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.